उद्धव ठाकरेंना आणखीन एक धक्का। निर्मला गावितांनी सोडला पक्ष, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत करणार प्रवेश। आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या तोंडावर हा ठाकरे गटाला मोठा धक्का मानला जात आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला सतत कोणते ना कोणते धक्के बसत आहेत। 2 दिवसापूर्वी माजी आमदार नरेंद्र दराडे यांनी पक्ष सोडलेला असताना त्या पाठोपाठ माजी आमदार निर्मला गावित यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे। माजी आमदार निर्मला गावित यांनी केवळ ठाकरे गटच सोडला नाही, तर त्या सकाळीच ठाणे येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेना पक्षात प्रवेश करणार आहेत। आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या तोंडावर हा ठाकरे गटाला मोठा धक्का मानला जात आहे। इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर विधानसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा फारसा प्रभाव नाही, मात्र आता माजी आमदार गावित यांच्या प्रवेशामुळे शिंदेंच्या शिवसेनेला आगामी निवडणुकीसाठी चांगलं वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे। त्यामुळे निर्मला गावित यांचा राजीनामा हा ठाकरे पक्षाला धक्का, तर उपमुख्यमंत्री शिंदे यांना लाभदायी ठरणार असल्याचे दिसते। निर्मला गावित या काँग्रेस पक्षाच्या इगतपुरी मतदारसंघातील 2 टर्म आमदार होत्या। त्यांनी 2019 मध्ये शिवसेना उद्धव ठाकरे पक्षात प्रवेश केला होता। गेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी पुन्हा काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याची तयारी दाखवली होती, मात्र काँग्रेसच्या नेतृत्वातील मतभेदांमुळे तो प्रवेश होऊ शकला नाही। तर गेल्या विधानसभा निवडणुकीत श्रीमती गावित यांनी अपक्ष उमेदवार म्हणून विधानसभा निवडणूक लढवली होती। यावेळी शिवसेना उद्धव ठाकरे पक्षासह काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांना महाविकास आघाडीच्या उमेदवार म्हणून घोषित केलं होतं। या निवडणुकीत पक्षाचे सर्व कार्यकर्ते त्यांच्या पाठीशी उभे राहिले होते, मात्र त्या पराभूत झाल्या। विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर काँग्रेसच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना इगतपुरी येथे येऊन दूर केलेल्या कार्यकर्त्यांनी एकत्र करण्याचे प्रयत्न केले होते, मात्र काँग्रेसच्या नेतृत्वात गोंधळ असल्याने पक्षासाठी हे काम कोणीही करू शकले नाही। संदर्भात नाशिक जिल्ह्यातील पदाधिकारी आणि नेते देखील उदासीन असल्याने या पक्षाची अवस्था बिकट झाल्याची दिसते। त्यात आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षालाही हा धक्का मानला जात आहे। लोकमान्य न्यूजसाठी संचालक लक्ष्मीकांत शिंदे, नाशिक।